पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि, जय जय श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र। या आठवीता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सहजति सिंधुर्वदनु देव यत्पाद पंकज स्मरणं, वास्त्रमणि रेवतं साराशि नाशयति विघ्नं। या कुंदेन्दु तुषार हरधवला, या शुभ्र वस्त्रावृता, या मीनावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासनं। या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति गिरिदेवे सदा वंदिता समपतु। सरस्वती भगवती निशीस जाड्यापहं, मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं। यत् कृपातम वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं। वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं, कृष्णं वंदे जगद्गुरुं। ज्या नामी पृथ्वी समोरतरली ते नाम माझे वाच्यास, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पदे फणी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो। ज्या हस्ती गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राण तक्रेश नाशाय गोविंदा तुझु शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णुभवभयहर सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोतवक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि, जय जय श्री रघुवीर समर्थ। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुत तुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं, वातात्मजं वानरित मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोग पीठे तते भीमरत्य, वरं पुंडरीकाय दातुं इन्द्रे। समागत्य निष्णं
तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री 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 राम जय जय राम। हरि श्री राम जय जय राम, प्रभु श्री राम जय जय राम। हरि श्री राम जय जय राम, 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 जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदर कांड अध्याय 11वा, 11व्या अध्यायाची सुरुवात, भाग पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। सवेग भेटी श्री राम कांता, परम आल्हाद हनुमंता, तिच्या निरपेक्ष एकांता, वृक्षा आतंता बैसला। पांडुरंगा करू प्रथम नमना, दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने प्रतीचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळाय। पांडुरंगा तुझी चरणीचे तुटानुसंधान, जाईल माझा प्राण तत्क्षणी। कळेल येतैसे गाईना मी तुझा, जनासमे काज काय माझे। करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा। देवी मी जे जे बोले, प्रभू ते तुमचेच शिकविले। मनोन उदारी जो जे आपुले अपन देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 11व्या अध्यायाच्या कथेला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करू, सरस्वती मातेला वंदन करू, प्रभू रामचंद्रांच्या चरणाशी नतमस्तक होऊ आणि हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज सोलापूर त्यांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ। सीता माऊलीचा शोध घेण्यासाठी हनुमंतराय अशोकवनाच्या ठिकाणी येऊन ज्या वृक्षाखाली सीता माता
अशोक वाटिकेमध्ये आपलं वास्तव्य करत आहेत. त्याच वृक्षावरती झाडाच्या फांदीमध्ये हनुमंत या गुप्त रीतीनं येऊन थांबलेले आहेत. त्यांना सीतामाऊलीची भेट एकांतामध्ये घ्यायची आहे. हा निरपेक्ष भाव हनुमंत यांच्या अंतःकरणामध्ये आहे. सीतामाऊली तर हनुमंतराया पाहताहेत, सीतामाऊलीची अवस्था अनुभवत आहेत. परंतु भोवताली असणारा अक्राळ विक्राळ दुष्ट राक्षसनींचा जो गराडा आहे त्यामध्ये हनुमंतरायांना भेट घ्यायची नाही. त्या सगळ्या ज्यावेळेस निद्रिस्त होतील, झोपतील, त्यावेळेस हनुमंतरायांना एकली एक सीतामाऊली तिच्या बरोबर भेट घ्यायची आहे. म्हणून वृक्षाच्या आतमध्ये हनुमंतराया गुप्त रीतीनं बसलेले आहेत. स्वस्थानी राक्षसी समजता स्वभावे झाली या निद्रिस्ता अशोक वृक्षास्थळी सीता सावधानता भैसरी. ते अशोकाचं जे झाड आहे म्हणले तिथं कुठल्याही प्रकारचं दुःख नाही, शोक नाही, राग नाही, भय नाही, आस नाही, चिंता नाही. अशा अशोक वृक्षाच्या सावलीला सीतामाता स्वस्थ बसलेली आहे. आता मात्र सगळ्या राक्षसनी निद्रिस्त झालेले, झोपलेले आहेत. पहारा देणाऱ्या राक्षसनी कंटाळून झोपी गेले आहेत. सीतामाऊली सावधान अवस्थेमध्ये बसलेली आहे. मने मज नाही पाप कर्म परता का भोगिते दुःख अवस्था वृता लक्ष्मण अभिशापिता तेने पापे लंकेशा आतुडले. सीतामाऊली विचार करते, निवांत बसलेले. एकली एक सीतामाता आहे. राक्षसनी सगळ्या झोपी गेलेले आहेत. सीतामाऊली म्हणते, मी वाईट असं काही या जीवनामध्ये काम केलं नाही. ज्याला पाप म्हणतात त्या पापाचं आचरण माझ्या हातून घडलं नाही. मग मला का दुःख भोगावं लागतंय? मी जर कुणाचं वाटोळ केलं नसेल, कुणाचं काही वाईट व्हावं असं निंदलं नसेल, मनामध्ये विचार केला नसेल, माझ्या हातून जर कुकर्म घडलं नसेल, तर मग मला का संकट आलं, का मला दुःख भोगावं लागतंय? हा एका मनाचा माऊलीचा विचार आहे. आणि लगेचच सीता माऊलीचं दुसरं मन म्हणतं, काही कारण नसताना लक्ष्मणाला, आपल्या लाडक्या दीराला आपण शिव्या साप दिला. तोंडाला येईल ते वाईट वंगाळ बोलले, अपशब्द वापरले, बोलायला नको होतं ते बोलले. हे माझ्या भाऊजीला लक्ष्मणाला बोलल्यामुळं बहुतेक तेच पाप माझ्या मस्तकी बसलं आणि त्या पापामुळेच मी राजा रावणाच्या तावडीत सापडले. असा विचार स्वस्थ निवांत बसलेली सावधान सीता माऊली करते. लक्ष्मणाची मर्यादा रेखा म्या उल्लंघिता देखा अंतरोनी श्रीराम सखा त्या दशमुखा आतुडले. मग लक्ष्मणाला मी वाईट बोलले ते बोलले, शिव्या दिल्या, घाण घाण बोलले. लक्ष्मणाला माझा प्रभू राम हरणाच्या पाठीमागे गेलेला आहे आणि मरताना मारीच्यानं
लक्ष्मणाच्या आवाजामध्ये मोठ्यानं आवाज काढून हाक मारली. रामाच्या आवाजामध्ये आवाज काढून लक्ष्मणाला हाक मारली. भावी हो, हे लक्ष्मणा, धाव धाव धाव. आणि सीता माऊलीनं ते शब्द ऐकले आणि माऊली लक्ष्मणाला नको त्या शब्दात बोलली. लक्ष्मणानं कितीतरी सीता माऊलीला समजावण्याचा भाविक हो प्रयत्न केला. पण सीता माऊली नाही ऐकल्या. लक्ष्मणाला रामाच्या दिशेनं सीता माऊली जाण्यास भाग पाडते हे लक्ष्मणाच्या लक्षात आलं. लक्ष्मण दादानी तिथं एक आपली लक्ष्मण रेखा आखून दिली. ह्या रिंगणाच्या बाहेर कृपा करून आम्ही परत येईपर्यंत वहिनी तुम्ही जायचं नाही, अशा प्रकारची लक्ष्मण रेषा लक्ष्मणानं आखून दिली. पण राजा रावण भिकाऱ्याच्या वेशामध्ये, संन्याशाच्या वेशामध्ये, भिक्षुकाच्या वेशामध्ये आला. अलक निरंजनमय भिक्षा वाढ म्हणाला. सीता माऊलीनं त्या लक्ष्मण रेषेच्या आतून भिक्षा वाढायचा प्रयत्न केला. पण रावणानं ती लक्ष्मण रेषा ओळखली आणि आपलं सामर्थ्य या लक्ष्मण रेषेच्या आत गेल्यानंतर काही चालत नाही. जो आपल्या मनामध्ये कापट्य भाव आहे तो साध्य होऊ शकत नाही हे रावणानं ओळखलं आणि सीता माऊलीला त्या रेषेच्या बाहेर येऊन भिक्षा वाढायला सांगितली. आणि सीता माऊली आता म्हणते की मी लक्ष्मणानं आखून दिलेली मर्यादा रेषा ओलांडली, त्यामुळेच मी आणि माझा स्वामी श्रीरामचंद्र यांच्यामध्ये अंतर पडलं आणि ह्या 10 तोंडाच्या राजा रावणाच्या तावडीत मी सापडले, असा विचार माऊली करते. छळू जाता श्रीराम भक्ता, मुकले मी श्री रघुनाथा, हे पाप माझे माता, दुःख अवस्था मी भोगी. लक्ष्मण म्हणजे श्रीरामाचा सखा आहे, श्रीरामाचा परम भक्त आहे. आणि राम भक्ताला मी छळलं, त्याला दुःख दिलं, त्याला त्रास दिला, हेच पाप माझ्या मस्तकावर बसलं. म्हणूनच की काय मला दुःख भोगावं लागतंय. सीता माऊली विचार करते, अवज्ञा केली म्या पापिनी, रावण म्हणे होय पत्नी, म्याच केली खोटी करणी, श्रीराम स्वप्नी मी न देखेन. त्यावेळी सीता माऊली म्हणते, मीच पापीने, मीच लक्ष्मण रेषाची अवज्ञा केलेली आहे. म्हणले त्यांनी आखून दिलेली रेषा तिच्या बाहेर मी उल्लंघन केलेलं आहे. आता रावण म्हणतो मला बायको हो, रामाची माझी तर भेट होणं जवळजवळ अशक्य झालेलं आहे. म्हणते आतापर्यंत स्वप्नात ही मी रामाला पाहू शकले नाही, मीच खोट्या प्रकारची करणी केलेली आहे, अशी माऊली विचार करते. छळन पाप सबळ जनी, त्या पापाची पाय पाकरणी, श्रीराम शब्द नायके कानी, श्रीराम स्वप्नी न दिखे. एखाद्याला किती त्रास द्यायचा असतो याला सुद्धा काही मर्यादा असतात.
अहो काही कारण नसताना दुसऱ्याला वैताग देणं, त्रास देणं, त्याचं छळन करणं, त्याच्या अंतःकरणाला धक्का पोचेल असं वागणं, हे वागणं बरं नव्हे. आणि असं वागणं म्हणजेच पाप आहे, पाप म्हणले. आणि या पापाच्याच कुकर्मामुळं, आपल्या करणीमुळं श्रीराम हा शब्द सुना कानावर पडायला मिळत नाही. आणि स्वप्नामध्ये सुद्धा श्रीराम येत नाही. श्रीरामाला पाहीन पाहीन म्हटलं तर आता त्यांची आणि माझी भेट होणं अशक्य प्राय झालेलं आहे. सीता माऊली विचार करते, या लागी कोणाचे छळन, प्राणांती न करावे आपण. छळनाचे पाप पूर्ण, आपले आपण मी भोगी. म्हणून सीता माऊली म्हणते, कुणीही कुणाचं छळन करू नये, विनाकारण कुणी कुणाला त्रास देऊ नये, टोचून बोलू नये. त्याच्या अंतःकरणाला लागेल, त्याला दुःख होईल अशा प्रकारचे आपल्या मुखातून शब्दच काढू नये. इतराचे अंतरास लागेल धक्का, ऐशी वर्तणूक करूच नका, असं वागूच नका. मी तसं वागायला नको होतं. आपला जीव गेला तरी चालेल, प्राण गेला तरी बेहत्तर, पण कुणाचं छळन करता कामा नये. आणि असं छळन जर आपल्या हातून घडलं तर त्याचं पाप फार मोठं आहे म्हणले. आणि त्या पापाचा भोग, केल्या कर्माचं फळ मी भोगते आहे. सीता माऊली विचार करते, छळन पापाचे पातकी, कैशी अनुतापली जानकी. बैसोनिया एकाकी, पुढील श्लोकी अनुवादे. सीता माऊलीला कळून चुकलं की आपण कुठंतरी चुकलोय, आपण फार मोठी चूक केलेली आहे. रामराया ज्यावेळेस सीता माऊली त्या पंचवटीच्या ठिकाणी एका हरिणाला पाहतात आणि त्या हरणाची कातडी सोनेरी आहे हे सीता माऊलीच्या मनात भरतं. आणि आपल्याला चोळी शिवण्यासाठी रामरायाकडे हट्ट धरते. रामराया त्या हरणाची शिकार करण्यासाठी धनुष्याला बाण लावून त्याच्या पाठीमाग निघतात. पण जाण्याच्या अगोदर लक्ष्मणाला सांगतात की मी हरणाची शिकार करायला निघालेलो आहे. मी ताबडतोब या हरणाला मारून सीताला चोळी शिवण्यासाठी हरणाचं कातडं घेऊन येतो. तोपर्यंत तू सीता माऊलीचं फक्त रक्षण कर, एवढंच काम कर. इथं दुष्ट मायावी राक्षस आहेत, अनेक प्रकारचा ते मावा करतील, अनेक प्रकारचं ढोंग रचतील, अनेक सोंग घेऊन, अनेक रूप घेऊन ते येतील. पण रामराया हरणाच्या पाठीमागे लक्ष्मणाला सक्त ताकीद देऊन गेले. पण मारीचानी रामरायाच्या आवाजामध्ये आवाज काढला. लक्ष्मणा धाव म्हटल्याबरोबर सीता माऊलीला वाटलं रामराया संकटात पडले. लक्ष्मणाला जाण्यासाठी विनंती करतात. पण लक्ष्मण दादा म्हणतात राम जगाचं परब्रह्म आहे. या रामाला कोणी हरवू शकत नाही, कोणी जिंकू शकत नाही, रामाला कोणी मारू शकत नाही. राम काळाचाही काळ आहे, बळीयांचा शिरोमणी राम आहे. तरीही माऊली ऐकायला तयार होत नाही. लक्ष्मणाला माऊली अगदी अर्वाच्य शब्दामध्ये बोलते, तुझी उर्मिले सारखी बायको सोडून तू आमच्या मागे वनवासात आला, याचं कारण मी तुला आवडते वाटतं.
तू माझी अभिलाषा धरून आलेले वाटतं, तुला वाटतं राम मरावा, सीता आपली बायको व्हावी असं वाटतंय का लक्ष्मणा? अशा अर्वाच्य भाषेमध्ये सीता लक्ष्मणाला बोलली. हे जे बोललेले शब्द आहेत वारंवार सीता माऊलीलाच आठवू लागले. सीता माऊली म्हणते, मी लक्ष्मणाचं छळन केलं, छळनाचं पाप फार मोठं आहे म्हणले. सीता माऊलीला पश्चाताप होऊ लागलेले आहे, आपली चूक समजलेली आहे. मग लक्ष्मण दादा जायला तयार झाले. लक्ष्मणाच्या कानामध्ये माऊलीचे शब्द म्हणजे तापलेल्या कढईतलं उकळलेलं तेल ओतावं अशा प्रकारची अवस्था झाली. लक्ष्मणाच्या अंतकरणाला फार दुःख झालं. ना विलाजास्तव रामाच्या दिशेनं जिकडं हरणाच्या पाठीमागं राम गेले होते तिकडं लक्ष्मणाला जावं लागलं. पण जाताना लक्ष्मणाने एक रिंगण ओढलं, एक मर्यादा रेषा आश्रमाच्या भोवती घालून दिली. काही जरी झालं तर तुम्ही याच्या बाहेर यायचं नाही असं सीता माऊलीला सांगून गेले असताना सुद्धा सीता माऊलीनं तीही लक्ष्मणाची आज्ञा पाळली नाही. हे वारंवार सीता माऊलीला आठवू लागलेलं आहे. आणि आपल्याला दुःख का झालं याचं चिंतन सीता माऊली विचारपूर्वक करू लागलेले आहेत. निश्चय मानल्या निज निष्ठा, मृग नव्हे तो कळी काळ काटा, तिघा केल्या तीन वाटा, हेही कटकटा म्या केले. ती काय सोन्याचं हरिण होतं म्हणले. आता माऊलीला कळत नाही का ते मायावी आहे. पण जसं वाल्मिकांनी शतकोटी रामायणामध्ये लिहिलेले त्याप्रमाणे चरित्र रामरायांना माऊली सीता मातेला लक्ष्मण दादाला करावं लागणार आहे. हेही तेवढंच सत्य आहे. जे अनागत भाष्य आहे ते खरं करून दाखवायचं आहे. परंतु सीता माऊली म्हणते लक्ष्मणाची निष्ठा रामावर आहे, लक्ष्मणाचं प्रेम सख्या भगवंतावर आहे. आणि रामरायाची भक्ती करणारा परम भक्त लक्ष्मण आहे. ते सोनेरी मायावी हरिण पाहिलं आणि ते हरिण नसून एक तिघाला वेगळं करणारा कैकाळ रूपी काटा ठरला. तिघाला तीन वाटेला लावणारा अशा प्रकारचा एक अडथळा ठरला. हेही मी वाईट केलं. सीता माऊली विचार करते, मृग रूपी केवळ काळ, माझा लोभ तो काळ वेळ, खवळून या तात्काळ, मजम्याची केवळ नाडिले. सीता माऊली म्हणते ते हरिणने ते आमच्यासाठी संकट चालू होतं. म्हणजे मला त्या हरिणाच्या कातडीचा लोभ वाटला. ती वेळ ही वाईट होती, आमच्यावर विघ्नही आलं होतं. म्हणून माझ्या अंतकरणामधला त्या हरणाच्या कातडीबद्दलचा मोह लोभ जागृत झाला. आणि मॅच मला स्वतःला फसवणुकीच्या जाळ्यामध्ये अडकवून घेतलं. मी फसले बाई. सीता माऊली विचार करते, माझी या लोभाची कुबुद्धी मोठी, मृग लोभाच्या सलभ दृष्टी, म्या राम धाडीला मृगापाटी, तेव्हाची करंटी मी झाले. माझा लोभ, माझी हाव त्या गोष्टीनंच मला नाडलं म्हटले. म्या हरणाच्या कातडीची चोळी रामरायाकडे मागितली आणि रामाला हरणाच्या पाठीमागं लावलं.
तेव्हाच मी करण त्या कपाळाची ठरले अशी सीता माऊली विचार करते. करण ती बुद्धी बांधली कैसी लक्ष्मण रक्षण सत्वराशी रामे ठेविला मज पाशी म्या छळून त्याशी दौडिले. मला कसली वाईट बुद्धी कशी सुचली कुणास ठाऊक. सीता माऊली म्हणते रामाला हरणाच्या पाठीमागे लावलं. रामानं सत्वराशी असा लक्ष्मण माझ्या रक्षणासाठी ठेवला. पण म्या त्याचंही छळण केलं आणि रामाच्या पाठीमाग लक्ष्मणालाही माझ्यापासून लांब पाठवलं, माझ्यापासून दूर हाकललं. ही वाईट बुद्धी मला कशी सुचली. सीता माऊली विचार करते. लक्ष्मण न मानी अल्प छळनाशी माझी पाप बुद्धी कैशी एकला राहतोशी माझ पाशी राम पत्नीसी भोगावया. मी बरच काही माझ्या लक्ष्मण भाऊजीला वाईट बोलले हो, लई वाईट वंगाळ बोलले. पण ते बोलणं लक्ष्मणानं नाही मनावर घेतलं. कारण थोरली वहिनी थोरली भाऊजाई ही आई प्रमाण असते, थोरला भाऊ वडिला प्रमाण असतो. हे लक्ष्मणाला शास्त्राचं वचन माहित होतं. म्हणून आपल्या आईसारखी आपली वहिनी बोलत असेल तर राग मानायचा कारण नाही. इथपर्यंत लक्ष्मणानं माझ्या भाऊजीनं माझं बोलणं सहन केलं हो. मी किती रागानं बोलले, लक्ष्मण नाही रागाला गेला. पण शेवटी मी माझ्या मुखातून घाण शब्द काढले. तिकडे राम माझा संकटात आहे, लक्ष्मणा धाव धाव म्हणून ओरडतोय. आणि लक्ष्मणा तू इथनं रामाच्या दिशेनं रामाला वाचवण्यासाठी सहकार्य करण्यासाठी निघत नाही. याचा अर्थ तुझ्या मनामध्ये खोट आहे, तुझ्या मनामध्ये पाप आहे. लक्ष्मणा तू माझ्याजवळ एकला राहतोय म्हणजे तुला वाटतं की सीतेला आपण भोगावं. हा घाण विचार तुझ्या मनामध्ये, ही कुबुद्धी तुझ्या डोक्यामध्ये. इतक्या वाईट शब्दामध्ये मी लक्ष्मणाला बोलले. सीता माऊली आपण बोलून गेलेल्या वाईट शब्दाचं चिंतन करते. आपण किती चुकलो, आपण किती लक्ष्मणाचं छळण केलं याचा विचार करते. म्हणून भाविक हो, तुम्ही असू द्या, आम्ही असू द्या, या जगातला कुणीही मानव प्राणी असू द्या, भगवंतानं वाणी दिलेले प्रेमानं बोलायला, गोड बोलायला, चांगलं बोलायला काही पैसे लागत नाहीत भाविक हो. आणि वाईट बोलायला, कोणाला तरी टोचून बोलायला, शिव्या शाप द्यायला, तिरकं बोललं म्हणजे काय आपला फायदा होतो असं काही आहे का. म्हणजे चांगलं बोललं तरी नफा किंवा तोटा काही नाही, आणि वाईट बोललं तरी नफा किंवा तोटा काही नाही. मग भगवंतानं जर आपल्याला चांगली वाणी दिलेली आहे, अन्न खाण्यासाठी जर हे मुख दिलेले आहे, तर या आपण मुखातून घाण शब्द का काढावे. काढूच नये. का इतराला त्रास देण्याचा प्रयत्न करावा, करूच नये. म्हणून भाविक हो, बोलून पुन्हा विचार करत बसण्यापेक्षा विचार करून विचारपूर्वक आपल्याला काय जे बोलायचं आहे ते सावधानतेने बोलावं. म्हणून सीता माऊली म्हणते मी लक्ष्मणाला घाण 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 शब्दात बोलले आणि लक्ष्मणाला छळण करून त्याला माझ्यापासून दूर हाकलून दिलं. धावण्यान जाशी रामापाशी स्वयंभोगावया सीतेसी तू काय येथे राहतोशी ऐशा वक्रोक्तीशी छळीले.
सीता माऊली विचार करते, मी लक्ष्मणाला किती वाईट बोलले. लक्ष्मणा, राम म्हणतोय धाव धाव लक्ष्मणा, तू मात्र निगरगट्टासारखा इथं थांबलेला आहे. तुझी इच्छा तरी काय आहे म्हणले की राम तिकडे संकटात पडावा, त्याला सहकार्य करण्यासाठी तू पाठचा बंधू असून जाऊ नये. आणि सीता इथं एकटी पर्णकुटीच्या ठिकाणी आहे, तिचा भोग घ्यावा ही तुझी इच्छा आहे का रे लक्ष्मणा. अशा घाण शब्दामध्ये मी माझ्या लक्ष्मणाला, भाऊजीला बोलले, वाईट शब्दाने बोलले. असं बोलायला नको होत, पण माझ्यामधून कुठून लोभामुळे राग निर्माण झाला आणि रागाच्या भरामध्ये मी लक्ष्मणाला वाईट 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 बोलले. सीता माऊली विचार करते, ऐकोनी माझी पाप गोष्टी, बोटे घातली कर्णपुटी, लक्ष्मण पळे उठा उठी, ऐशी मी खोटी पापिनी. सीता माऊली पुढे म्हणते, मी लक्ष्मणाला घाण शब्दात बोलत होते, माझ्या भोगाबद्दल लक्ष्मणाला मी बोलत होते. तू माझा इथं भोग घेण्यासाठी थांबलायस का? तुझी माझ्यावर वाईट नजर आहे का? त्यावेळेस ते शब्द लक्ष्मणानं अंतःकरणाला झोंबल्यामुळं ऐकून न घेण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मणानं आपल्या हाताची बोटं आपल्या कानामध्ये घातली आणि हे माऊलीचे शब्द ऐकू येऊ नयेत म्हणून दोन्ही कानामध्ये हाताची 2 बोटे घातली. लक्ष्मण उठाउठी, लक्ष्मण रामाच्या दिशेनं जाण्यासाठी निघाला. असं लक्ष्मणाला त्रास देणारी मी खोटी पापीने आहे बर का, मी एकदम लबाड वागले. अशा प्रकारे सीता माऊली बोलते. श्रीराम आज्ञे लक्ष्मण, हस्ता मज पाशी संरक्षण, तो राम आज्ञा उल्लंघून, छळून परता म्या दवडीला. रामाने सांगितलं होतं, लक्ष्मणा मी हरणाची शिकार करायला निघालेलं, तू सीता इथं पर्णकुटीच्या ठिकाणी एकली आहे. या वनामध्ये अनेक दुष्ट राक्षस मंडळी आहे, तू फक्त सीता माऊलीचा तुझ्या संरक्षण कर, एवढं एक काम कर. अशी रामाज्ञा लक्ष्मणाला असताना सुद्धा मी लक्ष्मणाचं छळण केलं आणि लक्ष्मणाला माझ्यापासून जो माझा रक्षण करता होता, जो माझ्या भोवती पहारा देत होता, अशी माझी रामरायाची सेवा करणारा, नितांत प्रभूवर माऊलीवर श्रद्धा असणारा लक्ष्मण, त्याला मी छळलं, त्रास दिला आणि तो लक्ष्मण माझ्यापासून दूर पाठवला. आणि तीच संधी साधून दुष्टांनी आपला डाव यशस्वी केला आणि मी दुःखात सापडले. सीता माऊली विचार करते, श्रीराम आज्ञा उल्लंघिता, बेटने ठेले रघुनाथा, अतडोनिया लंकानाथा, दुःखावस्था तेने पाप. रामाज्ञेचं उल्लंघन केल्यामुळं आता रामाची आपली भेट होणं हे सहज शक्य नाही म्हणले. फार दुर्मिळ भेट आहे, ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. आणि राजा रावणाच्या तावडीत मात्र मी सहज सापडले म्हणले. त्यामुळं मी दुःख अवस्थेमध्ये पडले. हे माझं स्वतःच कर्माचं गहन पाप आहे म्हणले. सीता माऊली विचार करते, लक्ष्मण सर्वत्र सुमित्र, तो आम्ही छळून केला कुमित्र, तेने पापे दशवक्त्र,
मज अपवित्र झोंबला. बघा, आपल्या माणसाला आपण किती वाईट बोलतो, पण दुसरा माणूस ज्यावेळेस आपल्याला वाईट बोलतो त्यावेळेस आपण सहन करतो. सीता माऊली या ओवीतून सांगते, लक्ष्मण स्वच्छ मनाचा होता. त्याचा अत्यंत पवित्र अशा प्रकारचा अंतकरण, ज्याचं नाव सौमित्र आहे, त्याला मी छळलं आणि त्याला मी वैरी मानलं. त्याची आपल्यावर वाईट नजर आहे असं मी त्याला परखड शब्दात बोलले. पण सेवा करणारा रामभक्त हाकलून दूर पाठवला. ती संधी दुष्ट राजा रावणानं साधली. संन्यासाचा वेश घेतला, सर्वांगाला भस्म लावलं, काकेमध्ये झोळी घातली. एवढ्यावर थांबलंय का? सीता माऊली म्हणते नाही थांबलं. आपण जर दुसऱ्याला वाईट बोललो तर किती पापाचं ते फळ आपल्याला भोगावं लागतं. यासाठी सीता माऊली पुढे म्हणते, तो राजा रावण आई म्हणून भिक्षा वाढ म्हणून आला, पण मला त्यानं उचलण्यासाठी मिठी मारली, माझ्या अंगाला झोंबला. म्हणजे आपल्या सख्याला जर आपण त्रास दिला, आपल्या माणसाला जर आपण दुःख दिलं, तर आपण अडचणीत आल्याशिवाय राहत नाही. अपवित्र अशा प्रकारचा काळ्या तोंडाचा राजा रावण माझ्या अंगाला झोंबला. सीता माऊली म्हणते, धन्य लक्ष्मणाची मर्यादा रेखा, नुलंगवेची दशमुखा, ते म्या उलंगिता देखा, दुःख शोका पावले. अहो, लक्ष्मण रक्षण होता, रामाज्ञेनं तो माझ्या भोवती पहारा देत होता. त्या लक्ष्मणाला मी अश्लील बोलले, घाण बोलले. लक्ष्मणाला दूर जरी पाठवलं असलं तरी लक्ष्मणाच्या आखून दिलेल्या लक्ष्मण रेषेमध्ये किती ताकद होती म्हणले. एवढा मोठा 14 चौकड्याचं राज्य करणारा 10 तोंडाचा राजा रावण साधूच्या वेशात जरी आला असला तर त्याला लक्ष्मण रेषा ओलांडून आत येणं शक्य नव्हतं. लक्ष्मणानं जाताना सांगितलं होतं, ही मर्यादा रेषा तुम्ही ओलांडू नका. मी रामाचं ऐकलं नाही. म्हणजे राम जगाचा मालक आहे, राम आपला पती परमेश्वर आहे, राम आपला नवरा आहे. त्या नवऱ्याचं एका बायकोनं ऐकलं नाही हे किती मोठं पाप आहे. पण नवऱ्याचं ऐकलं नाही ते नाही, ज्या नवऱ्यानं आपल्या भोवती दिराला पहारा देण्यासाठी ठेवलेले आहे, जो दीर आपल्या भोवती डोळ्यात तेल घालून अगदी सावधानतेनं आपलं रक्षण करते, त्यालाही वाईट बोलले, नको नको ते बोलले, घाण घाण बोलले, त्याच्यावर आरोप केले, त्याच्यावर बालंट रचलं. मी किती पापीने सीता माऊली विचार करते. एवढंच नाही, त्या लक्ष्मणाला माझ्यापासून दूर जाण्याला भाग पाडलं. जाताना लक्ष्मणानं जी लक्ष्मण रेषा आखून दिली, निदान त्या लक्ष्मण रेषेच्या आतमध्ये तर मी राहायला पाहिजे होतं ना. राजा रावणाची टाप नव्हते म्हणजे त्या लक्ष्मण रेषेच्या आत येऊन मला लंकेला उचलून आणायचं. पण तीही मर्यादा रेषा मी ओलांडली. म्हणजे आगाऊपणा किती करायचा असतो. जी लक्ष्मण रेषा लक्ष्मणानं आखून दिली ती हद्द तर मी ओलांडायला नको होते. पण मी रामाचं ऐकलं नाही, लक्ष्मणाचं ऐकलं नाही. लक्ष्मणाच्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर मी पाऊल टाकलं आणि मग माझं वागणं मात्र हद्दीच्या बाहेर गेलं. आणि हद्दीच्या बाहेर गेल्यामुळं
राजा रावणानं डाव साधला, माझ्या अंगाला झोंबला, मला उचललं आणि अपहरण करून राजा रावण मला घेऊन आला. त्याचंच पाप मी भोगते, म्हणूनच मला दुःख भोगावं लागतंय, शोक करावा लागतोय. असा विचार माऊली सीता जानकी करते. श्रीराम पाठविला मृगाचे पाठी, हेच माझी बुद्धी खोटी, तेने रामी पडली तुटी, दुःख कोटी मज प्राप्त. आता हरणाच्या कातड्याची कुठं चोळी येत असते का? बर सोन्याचं कुठं हरिण असतं का? सोन्याच्या कातडीचं? ही जगन्माता माऊलीला कळत नाही का? आपल्या नवऱ्याकड, आपल्या प्रिय पती परमेश्वराकड आपण किती हट्ट धरायचा असतो, कोणत्या गोष्टीचा हट्ट धरायचा असतो, काय मागायचं असतं, हेही कळलं पाहिजे भाविक हो. आणि आपण त्या हरणाची चोळीची त्या हरणाच्या कातडीची चोळी शिवण्यासाठी श्रीरामाकडे हट्ट धरला. आणि म्हणून त्या श्रीरामाला मी हरणाच्या पाठीमाग धाडलं. हे वागणं अवघं माझं खोटं आहे, त्यामुळेच रामामध्ये माझ्यामध्ये अंतर पडलं, ताटातूट झाली. म्हणून भाविक हो, ज्या माऊली आपल्या पतीशी एकनिष्ठ वागत असतील, ज्यांचा संसार सुखाचा चालला असेल, संसारामध्ये आपल्या पतीलाच आपला परमेश्वर मानून संसार करत असतील तर काही हरकत नाही म्हणले. पण अशा संसाराच्या या रहाट गाडग्यामध्ये आपण अडकलो असलो, भगवंताचं चिंतन केलं असलं किंवा काही वेळ भगवंताला विसरलो असलो तरी चालेल. पण पती परमेश्वर जो आपला देव असतो, त्या स्वामिनीनं, त्या अर्धांगिनीनं, आपला जन्माचा जोडीदार आणि आपला नवरा याच्यामध्ये कधीही अंतर पडू नये असं वागावं. आपल्या दोघांची ताटातूट होईल असं कोणतंही कर्तव्य कर्म या मानवाच्या नरदेहाला येऊन भाविक हो करू नये. ही माता माऊल्यांना नात्रयांची खरोखरच हात जोडून विनंती आहे. हाच अट्टास आहे. असली कुठलीही असणारी बुद्धी तुम्ही वापरू नका, जेणेकरून नवरा बायको मध्ये अंतर पडेल, पती पत्नीमध्ये ताटातूट होईल आणि दोघांना बरेच दिवस एकमेकाचं तोंड पाहता येणार नाही. एकमेकाच्या मनामध्ये एकमेकाबद्दल असूया निर्माण होईल, राग निर्माण होईल. असं कुठलंही वर्तन माता माऊल्यांनी करू नये. हाच अट्ठास नात्रयांचा आहे. भरतारा पाशी स्वय मागणे, हेची स्त्रियांचे निंदे जिने, तेनेची निंदत्वा मज रावणे, धरुणी आणिले लंकेशी. नवऱ्याकडे सारखं हे आणा ते आणा, मला हे पाहिजे ते पाहिजे, ही मागणी करणंच मुळात चुकीचं आहे. ग्रंथकर्ते म्हणतात, सीतामाऊलीच्या मुखातून ही ओवी घातलेली आहे. भरतारा पासी स्वय मागणे, हेची स्त्रियांचे निंद्य जिने. तुम्ही काय भिकारी आहे का म्हणले? सारखं भिकाऱ्यासारखं प्रत्येक गोष्ट मागायची आणि त्या गोष्टीसाठी अखंड तांडव करायचा. हे जगणं म्हणजेच तिचं जीवन निरर्थक आहे म्हणले. हे जगणं म्हणजेच तिला दूषण आहे म्हणले. अहो, न सांगता सुद्धा नवऱ्याला कळत असतं घरामध्ये काय कमी आहे, काय आणावं, काय आणू नये,
कधी आणावं, घरामध्ये कशाची गरज आहे, हे त्या असणाऱ्या पतीला कळतच असतं. पण बायकोनं वारंवार मागणं हितच त्या असणाऱ्या बायकोचं चुकतं म्हणले. आणि हीच चूक माझ्या हातून घडलेली आहे, म्हणून मी 10 तोंडाच्या राजा रावणाच्या तावडीत सापडले. नुसतं तावडीत सापडले नाही, त्यानं झोंबाझोंबी करत आता सीतामाऊलीने सुटका करण्याचा किती प्रयत्न केला असेल. परपुरुषानं मिठी मारल्यावर तिला उचलून घेऊन येत असताना, पण त्याने नाही सोडलं. आणि अशा राजा रावणाच्या तावडीत मी सापडले. राजा रावण उचलून घेऊन पळवून मला लंकेला घेऊन आला. आणि माझ्या देवामध्ये माझ्यामध्ये ताटातूट झाली. लक्ष्मी नारायणाच्या जोड्याची फाटाफूट झाली. मला दुःख भोगावं लागलं. अशी सीतामाऊली विचार करते. लोभे मागता मृग कांचोळी, माझ्या व्रताशी झाली होळी. श्रीरामांतरला महाबळी, दुःखस मेळी निज लोभे. प्रत्येकीला स्त्रीला दागदागिन्यांची, आपल्याला चांगलं खायला मिळावं, आपल्याला चांगलं प्यायला मिळावं, आपल्याला चांगलं नेसायला मिळावं, आपल्याला चांगलं अंगावर दागिने घालायला मिळावेत, भरजरी वस्त्र असावी, आपण उठून दिसावं, नेटकं दिसावं, आपण सुंदर दिसावं. आणि आपली इच्छा आपल्या पतीनं पूर्ण करावी, ही प्रत्येक स्त्रीची मनोमन इच्छा असते. आणि ही इच्छा ही भाविको चुकीची नाही. स्त्रीचा हट्ट नवऱ्यानं पुरवायचा नाही तरी कोण पुरवणार. पती परमेश्वर हा तिचा हट्ट पुरवतच असतो. पण माझ्या पापिनीच्या मनामध्ये त्या सोनेरी हरणाच्या कातडीचा लोभ झाला. मला वाटलं त्या सोनेरी हरणाच्या कातडीची अंगात चोळी शिवून घालावी, किती सुंदर मी दिसेल. आणि माझं जे सत्य पती व्रतापणाचं जे व्रत होतं तिथंच संपलं म्हणले. तिथं त्याची राख रांगोळी झाली, तिथंच त्याची होळी झाली. तिथंच मी माझ्या चांगल्या सत्यपती व्रतापणाच्या व्रताला डाग लावला. कारण पतिव्रता धर्म काय सांगतो, पतीच्या शब्दाच्या बाहेर जायचं नाही. पत्नीनं पतीची सेवा करायची, त्याच्या अंकित राहायचं. पण आपण आपल्या पतीवर आपला अधिकार गाजवला म्हणजे नवरा कोण आहे ना बायको कोण आहे हेच मला कळलं नाही का. मी बायको असून नवऱ्यासारखा नवऱ्यावर अधिकार गाजवला, हितच माझं चुकलं. आणि मग महाबळ्या असणारा माझा श्रीराम माझ्यापासून मी दूर पाठवून दिला, लांब दवडला, दोघांमध्ये अंतर पडलं. आणि त्या निज लोभामुळं मला दुःख भोगावं लागत आहे. सीतामाऊली विचार करते. श्रीराम केवळ आत्मा राम, सबाय लक्ष्मण निष्काम, लाभ अलाभ दोन्ही सम, देही आराम निर्द्वंद्व. राम हा केवळ आत्मा राम आहे सीतामाऊली म्हणते. लक्ष्मणाची अंतकरणामध्ये कोणतीही इच्छा नाही, हाव नाही. लक्ष्मण कोणत्या गोष्टीची मागणी करतो का बघा, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला झोप पाहिजे, मला जेवायला पाहिजे, मला खायला पाहिजे, मला चांगली फळं पाहिजे, कंदमुळं पाहिजे, मला शरीरास अन्न पाहिजे, मला चांगलं लिहायला पाहिजे, मला नाही. काही लक्ष्मण मागत नाही, काही एकही गोष्ट लक्ष्मण मागत नाही. अशी निष्काम सेवा श्रीरामाची करणारा
त्याला फायदा कळत नाही, त्याला तोटा कळत नाही. फायदा कशाला म्हणतात, नुकसान काय असतं, या दोन्ही गोष्टीला समसमान मानणारा देहीच विदेही अवस्थेला पोचलेला लक्ष्मण, त्याच्याकडे कुठल्याही गोष्टीचं द्वैत नाही. राम तर जगाचा आत्माराम आहे. सीता माऊली बोलते, लाभालाभी समान ते निधडे राम लक्ष्मण, त्यासी माझे लोटांगण अनन्य शरण मी त्यासी. यांना आपला फायदा तोटा कळत नाही किंवा फायदा तोटा समसमान मानतात. फायद्याचीही अपेक्षा करत नाहीत, तोटाही होण्याची भूमिका ठेवत नाहीत. असे माझे शूरवीर धीर आणि पती परमेश्वर राम लक्ष्मण आहेत, अशी सीता माऊली म्हणते. त्या दोघांना माझं साष्टांग दंडवत आहे, त्यांच्या पायावर मी लोटांगण घालते. त्यांना मी अनन्य माझ्या तन मन धनानं मी शरण आहे. सीता माऊली बोलते, देखोनी अनुतापिनी सीता कृपा उपजली हनुमंता, श्रीराम मुद्रिका होय टाकिता दुःख अवस्था क्षमावया. सीता माऊलीला पश्चाताप झालेला आहे. पश्चातापामुळं केलेलं पाप जळून भस्म होतं. पश्चाताप म्हणजे काय, तर आपण जी चूक केलेली आहे ती चूक आपल्या लक्षात येणं, ती आपल्या मनानं कबूल करणं आणि परत ही चूक या जीवनात मी कधीही करणार नाही असं मनामध्ये निश्चय करणं आणि केलेल्या चुकीबद्दल मनामध्ये खजील होऊन वाईट वाटून घेणं, आपल्या दुःखाचं कारण काय आहे हे शोधणं, याला पश्चाताप म्हणतात. पश्चाताप सीता माऊलीला झालेलं आहे, अनुताप सीता माऊलीला झालेलं आहे. हे हनुमंतरायांनी झाडाच्या फांदीत बसून पाहिलं. सीता माऊलीला अनिवार्य दुःख झालेले आहे, त्यांना आपली चूक कळलेली आहे. आपल्याला लंकेमध्ये राजा रावणानं का आणलं, कशामुळे आपण इथं आलो, आपली माणसं सोडून आपण वैर्याच्या तावडीत का सापडलो, हे दुःख का भोगावं लागलं हे सीता माऊलीला कळलेलं आहे. हे भक्त सखया हनुमंतरायांच्या लक्षात आलेले. हनुमंतरायांनी बसलेल्या ठिकाणाहूनच खूण म्हणून दिलेली श्रीरामांकडून आणलेली श्रीराम मुद्रा सीता माऊलीच्या समोर टाकलेली आहे, जेणेकरून सीता माऊलीनं या नाममुद्रिकेला पाहिलं की सीता माऊलीचं दुःख आटून जाईल आणि सीता माऊली या नाममुद्रेच्या रूपानं सुख शांती आणि समाधान यांचा अनुभव घेतील. म्हणून भक्त सख्या हनुमंतरायांनी श्रीराम मुद्रिका सीता माऊलीच्या समोर टाकलेली आहे. श्रीराम मुद्रेचा बडीवार दुःख निर्जाळी समग्र, सुख द्यावया अपरंपार सचिन्न मात्र श्रीराम मुद्रा. श्रीरामाची नामाची जी मुद्रा आहे म्हणले तिचा मोठेपणा फार आहे. दुःखाचा लवलेशी शिल्लक राहत नाही आणि अपरंपार सुख आनंद समाधान प्राप्त करून देणारी सत्य ज्ञान स्वरूपमय अशी ही श्रीराम नाम मुद्रा आहे. श्रीरामाचं नाम सर्वश्रेष्ठ आहे असं नात्रया सांगतात. दीपिका जेवी अंधार श्रीराम मुद्रा क्लेश ग्राशी समग्र,
खद्योत करी रविचंद्र प्रकाशवंत राम मुद्रा. ज्याप्रमाणे म्हणले दिवा लावल्यानंतर अंधार नाहीसा होतो, त्याप्रमाणे भगवंताच्या नामाचं चिंतन केलं, श्रीराम नामाचा जप केला, मुखामध्ये श्रीराम नाम घेतलं, या ज्ञान, दुःख, दारिद्र्य, भय, लाज, आस, चिंता हे सगळं संपून जातं, दूर होतं. आणि ज्याप्रमाणे चंद्र सूर्य उगवल्यानंतर काजव्याचा प्रकाश टिमटिम करत नाही. काजव्याची टिमटिम कुठपर्यंत असते सोनकिड्याची? रात्री, जोपर्यंत चंद्र सूर्य उगवत नाही. चंद्र उगवला, त्याचा चांदणं पडलं, काजव्याची टिमटिम चालत नाही. सूर्य उगवल्यावर तर मग तर नाहीच नाही म्हटले. अशा असणाऱ्या श्रीराम नाममुद्रेचा विलक्षण परिणाम मानवाच्या जीवनावर होतो. म्हणून भाविक हो, रामनाम घ्यायला तुम्ही विसरू नका. राम नाम तुम्ही घेतलंच पाहिजे, आवडीनं घेतलं पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझ मोकलीला ऐशे नाही. भगवान परमात्मा तुमच्यावर कृपा करतो, तुमचा सांभाळ करतो, सगळ्यांचा तो सांभाळ करतो. पण आवडीनं, भक्तिभावानं भगवंताचं जर नामचिंतन केलं तर तो भक्त भगवंताला अधिक जवळचा वाटतो, अधिक प्रिय होतो. आणि भगवान परमात्मा त्याच्यावर प्रेम करतात. भगवंत आपल्यावर प्रेम करतो, आपण भगवंताची भक्ती करतो. ही अवस्था कुठल्या स्तराला जाते? तर उच्च कोटीला जाते. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, मी देवाचा. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा माझा, मी देवाचा. देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा, माळ त्याची माझी आगळा. देव माझा विठू सावळा, माळ त्याची माझी आगळा. देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा माझा, मी देवाचा. हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा माझा, मी देवाचा. देह देवाचे मंदिर, आत बाहेर सुंदर. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. देह देवाचे देऊळ, आत बाह्य
निर्मळ. देव माझा 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 माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा 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 मी देवाचा. देव पहा वया गेलो, देव पहा वया गेलो, येथे देवाची होवनी ठेलो, तेथे देवाची होवनी ठेलो. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा 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 मी देवाचा. देव माझा मिठू सावळा, देव माझा मिठू सावळा, माळत्याची माझी आगळा, माळत्याची माझी आगळा. देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा 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 माझा, देव माझा 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 मी देवाचा. देव माझा मी देवाचा, सत्य हीच माझी वाचा, सत्य हीच माझी वाचा. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा माझा मी देवाचा. तुका म्हणे धन्य झालो, तुका म्हणे धन्य झालो, आजी विठ्ठला भेटलो, आजी विठ्ठला भेटलो. देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा 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 माझा, देव माझा 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 मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा 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 मी देवाचा. या अवस्थेला आपण पोहोचलं पाहिजे आणि भक्ताची खरंच ही अवस्था पाहिला पाहिजे. पण कधी होते? भगवंताचं असणारं नामचिंतन आपल्या मुखामध्ये रात्रंदिवस अहर्निशी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा. गोविंदाचे पोवाडे, भगवंताचे पोवाडे आपल्या मुखातून आपण अहर्निशी वेळ मिळेल तेव्हा आपण गायले पाहिजे, मुखामध्ये घेतले पाहिजे. भगवंताचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. भगवान परमात्म्याला आपण हाका मारल्या पाहिजे. भगवान परमात्म्याला आपण आळवलं पाहिजे. भगवान परमात्म्याची आपण प्रार्थना केली पाहिजे. मग भगवान परमात्मा आपला होतो, आपल्यावर प्रेम करतो, कोणतंही संकट आपल्यावर येऊ देत नाही. आलेलं संकट चुटकी सरसे तो नष्ट करतो, संपून टाकतो, नाहीस करतो आणि दुःखातून आपल्याला मोकळं करून सुखाचा अनुभव आनंद देतो. असा भगवान परमात्मा आहे. श्रीराम मुद्रा प्रकाशवंत, सीता देखोनी अकस्मात, सोये झाली विस्मित, कैशनी येत ही आली. श्रीरामाच्या हातामध्ये जी अंगठी होती, जिच्यावर 10 अवताराच्या खुणा कोरलेल्या होत्या, जी श्रीरामांची नाममुद्रा होती, ती रामानी हनुमंतरायांना सीतामाऊलीला खून म्हणून दाखवण्यासाठी हनुमंतरायाबरोबर दिलेली होती. तीच नाममुद्रा हनुमंतरायांनी सीतामाऊलीचं दुःख जाऊन आनंद प्राप्त होण्यासाठी
सीता माऊलीचा पश्चाताप, त्या तापानं तापलेला तापपणा जाण्यासाठी सीता माऊलीच्या पुढं टाकली. सीता माऊलीनं ती अंगठी पाहिली. दैदिप्यमान असणारी, चमचम चमकणारी श्रीराम मुद्रा सीता माऊलीनं पाहिली. आणि अचानक हित अंगठी आपल्या समोर कुठून आली, कशी आली, याच नवल सीता माऊलीला वाटलं. सीता माऊली थोड्या अचंबित झाल्या. ही अंगठी बाई हित कशी आली? सीता माऊली विचार करते. सुवर्ण मुद्रावरी सुवर्ण वर्ण, श्रीराम संगे शुद्ध सुवर्ण, जानकी स्वये सुवर्ण वर्ण, देखे सुवर्ण मुद्रिका. ती अंगठी सोन्याची आहे, सोन्याची बनवलेली, सोन्याचं पाणी दिलेली, सोनेरी कलरची अंगठी सीता माऊलीनं पाहिली. खरं सोनं तर, स्त्रियांचा खरा दागिना तर कोण असतो? तर तिच्या असणाऱ्या कपाळाचं सौभाग्य, तिचा असणारा पती परमेश्वर. आणि सीताचा पती श्रीराम आहे. सीता माऊली म्हणते, माझं खरं सोनं तर माझा श्रीराम आहे, माझा खरा दागिना तर माझा दाल्ला असणारा पती परमेश्वर आहे. जानकी मातेनं सोन्याची अंगठी पाहिली, सुवर्ण मुद्रिका पाहिली. आणि जानकी माऊली काय विचार करत आहे याचं चिंतन आपण भाविक पुढील भागात करू. कुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय, श्री रघुवीर समर्थ जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम. केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्ष ज्ञानार्षि अच्युता, जनार्दना उपेंद्र हरिहरा, श्री कृष्णा श्री विठ्ठल पांडुरंगा, केशव नारायण माधव गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्ष ज्ञानार्षि अच्युता, जनार्दना उपेंद्र हरिहरा, श्री कृष्णा श्री विठ्ठल पांडुरंगा. श्री विठ्ठल 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 विठ्ठल, श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, श्री विठ्ठल 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 विठ्ठल, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल, श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.